दुसऱ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। तर ही माझी छोटीशी अशी गॅलरी आहे। हाय करियांश, माझ्या दुसऱ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। मला खूप भीती वाटते कारण मी तुम्हाला आधीच्या ब्लॉगमध्ये पण सांगितलं होतं की मला कॅमेऱ्यात पुढे बोलायची सवय नाही आहे। तर ही माझी छोटीशी अशी गॅलरी आहे। ही मी त्या दिवशी झाड लावलं होतं ते, पण त्याला अजून तरी हे आलं नाही आहे, कोंब आला नाही आहे, पण बघू कधी येतो आहे। आणि हे पण मी त्या दिवशी लावलं होतं आणि सगळे असे कपडे घातलेत कारण पावसामुळे कपडे पण सुकत नाही। तर मंडळी, मी आता माझ्या किचनमध्ये आहे, पण अजून माझं खूप काम बाकी आहे। किचनची साफसफाई पण करायची आणि भांडी पण घासायची आहे। ही पहिली घासून घेऊया। आणि एका लेडीचं हेच काम आहे की दिवसभर कितीही केलं तरी कोणाला दिसत नाही अशी कामं असतात घरात। चला तर पटापट भांडी घासून घेऊया। इथे मी पटापट भांडी घासून घेतली, काही भांडी होती ती। त्याच्यानंतर मग ओटा वगैरे क्लीन करून घेतला। हे रेग्युलर जर आपण काम केलं ना तर बरं असतं आणि क्लिनिंग पण राहते व्यवस्थित आणि जास्त असं खराब पण होत नाही। आणि मलाही खूप सवय आहे कारण मी 2-3 टाईम असं ओटा पुसूनच घेते। मी जेवण झाल्यावर ओटा माझा पुसूनच घेते। आज दुपारची भांडी होती ती राहिली होती, ती घासून घेतली। माझी भांडी पण घासून झाली आणि किचनचा ओटाही साफ करून झालाय। तर मी आता बनवणार आहे अंडा करी। मी आधीच अंडे शिजवून घेतले, तर पटापट अंडा करी बनवूया। तर पटापट असा कांदा कापून घेतला, टमाटर कापून घेतला बारीक बारीक। त्याच्यानंतर मग तेलामध्ये कांदा टमाटर फ्राय करून घेतला। त्याच्यामध्ये सगळे मसाले टाकले, आलं लसूण पेस्ट टाकले आणि मस्त असे मसाले शिजवून घेतला। आणि त्याच्यानंतर मग पाणी टाकून अंडी फोडून टाकली आणि ही ग्रेव्ही बनवली होती मी। आणि माझ्याकडे जो मसाला होता वाटलेला, मी जो ग्रेव्हीसाठी वापरते, तोही टाकून घेतला। मस्त असं मसाले शिजून झाल्यानंतर मी अंडी टाकून घेतली आणि हे भाताबरोबर चपातीबरोबर खूप छान लागतं। रियांशला आणायला जायचं होतं, त्याच्यामुळे म्हटलं तांदूळ वगैरे साफ करून ठेवूया की आल्यावर घालता येतील आणि त्याला बघता बघता हे जे इझी काम आहे ते मला करता येईल, म्हणून म्हटलं आधी तांदूळ साफ करून घेऊया। नंतर मी आईच्या घरी आले आणि रियांशला घेऊन जाते। रियांशची रिॲक्शन बघा, किती खुश असतो मी आले की घर। अरे काका नाहीये, मम्मा आहे ती। चावी पाहिजे तुला? चावी? आपण घरी जाऊया ना, घरी येते ना तू? थांबा जरा, घरी जाऊया आपण। मम्मी काय करते? चला फायनली मी रियांशला घेऊन घरी जाते। हाय करियांश, हाय। तू घरी आला ना? आपल्या घरी आला ना? नाही आला? कुठे गेला तू? कुठे गेलेला? नाही कुठे गेला? तुला माम पाहिजे? नको? मग चॉकी पाहिजे? नको? मग काय पाहिजे? काहीच नको। कुकर कशाला घेऊन जातो? माम करतोय तू कुकर मध्ये? अच्छा करतात, अच्छा ना करायचं। तर असं सगळं त्याचं चालू असतं। त्याच्यानंतर मी त्याला इव्हनिंगसाठी जी अंड्याची प्युरी बनवली होती ती बनवून घेतली आणि मग त्याला असं सवय आहे इव्हनिंगला वगैरे मी भरवते। मी त्याला सकाळ दुपार इव्हनिंग आणि रात्री असं त्याला भरवते। त्याच्यानंतर मग त्याला भात ठेवला आणि त्याच्यानंतर मग टी व्ही ऑन केला आणि मस्त अशी गाणी लावली। आणि मग मला लसूण साफ करायच्या होत्या, म्हणून म्हटलं आज वेळ आहे तर करून घेऊया। तर इथे मी पटापट अशा लसूण साफ करत होती आणि टी व्ही एका साईडला चालू होता, तर गाणी ऐकत ऐकत लसूण साफ करून घेतली। तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा। बाय।